नमस्कार, जनमत मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवातीला पाहूया ठळक घडामोडी। नाशिक शहरातील नानावली येथील प्रज्ञानगर भागामध्ये 3-4 चाकी वाहनांसह 2 रिक्षांची अशा 5 वाहनांची तोडफोड करण्यात आल्याचा प्रकार घडला होता। यातील 3 संशयितांना भद्रकाली पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेतल्याची ही बातमी आहे। 2 व्यक्ती यातले संशयित अद्यापही फरार असल्याची माहिती समोर येते। ताब्यात घेण्यात आलेल्या 3 संशयितांची जुने नाशिक परिसरातून भद्रकाली पोलिसांनी धिंड काढून समाजामध्ये एक मेसेज देण्याचा प्रयत्न केलाय। संशयित गणेश गजानन हिरवाळकर, वय 24 वर्ष, राहणार प्रज्ञानगर, प्रतिज्ञा सोसायटी नानावली, रोहन प्रकाश चौधरी, वय 26 वर्ष, राहणार कोळीवाडा आणि प्रतीक उर्फ ऋषिकेश दिलीप जावळे, वय 24 वर्ष, राहणार कोळीवाडा असे ह्या संशयितांची नावे आहेत। अन्य 2 साथीदार 5 जणांची नानावली प्रज्ञानगर येथे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनांची तोडफोड करण्यात आली होती। कोयते आणि अन्य शस्त्र तसेच दगडांनी वाहनांवर आणि घरांवर दगडफेक करत वाहनांचं नुकसान या संशयितांनी केलं होतं। परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। वारंवार संशयितांकडून दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला जात होता। वाहन तोडफोडीच्या घटनेनं आणि अशा वाढत्या गुन्हेगारीच्या प्रयत्नांनी नागरिकांमध्ये देखील भीतीचं वातावरण होतं। दरम्यान भद्रकाली गुन्हे शोध पथकानं या 3 संशयितांना ताब्यात घेत त्यांची चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। ताब्यात घेण्यात आलेल्या 3 2 संशयित सराईत गुन्हेगार असल्याचंही चौकशीमध्ये उघड होतानाचं चित्र आहे। परिसरातील नागरिकांमध्ये निर्माण झालेली भीती कमी करण्यासाठी भद्रकाली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली या 3घांचीही त्याच क्षेत्रामध्ये धिंड काढून नाशिक पोलिसांनी समाज माणसामध्ये एक विश्वासाचा संदेश देण्याचा प्रयत्न या निमित्ताने केल्याचं चित्र पाहायला मिळालं। ब्युरो रिपोर्ट, जनमत मराठी न्यूज, नाशिक।